उघडे नॉन स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील। योगेश पवारनं मात्र नक्कीच योगेश पवारचा जो प्रवास आहे टेनिस क्रिकेट मधला तो मात्र नक्कीच थक्क करणार आहे। अगदी छोट्याशा गावातून आलेला हा खेळाडू तर बघूया पहिल्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय। अतिशय चित्तथरारक पहिला सामना आपण अनुभवलाय। बघूया दुसऱ्या सामन्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईल। दोन दिग्गज संघ यावेळी मात्र एकमेकांच्या समोर उभे टाकलेले पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज सागर बोडके गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत। पहिल्या षटकाला इथे प्रारंभ होतोय। पहिला चेंडू योगेश पवार स्ट्राईकच्या दिशेला पंचांचा इशारा येतोय। लेट्स प्ले आणि इथे सामन्याला सुरुवात होते। आज मात्र तिसरा दिवस या स्पर्धेचा संपन्न होताना पाहायला मिळतोय। एक दर्जेदार स्पर्धा म्हणून या स्पर्धेने मात्र नावलौकिक मिळवलंय। बघूया आजच्या दिवसातला दुसरा सामना आणि सुरुवात या ठिकाणी केली जाते। पहिला चेंडू योगेश पवार साठी आणि पहिल्या चेंडूवर मात्र नेत्रदीपक रिव्हर्स हिटचा फटका खेळलाय। येतोय खणखणीत चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार। तर पहिल्या चेंडूवर मात्र एक दर्जेदार रिव्हर्स हिटचा फटका खेळलाय। रिव्हर्स हिटचा इतिहास मात्र फार जुना आहे। 1930 साली मात्र हनीफ मोहम्मद आणि युसुफ मोहम्मद या दोन फलंदाजांच्या जोडीने मात्र हा फटका खेळायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर मात्र T20च्या जमान्यात हा फटका मात्र अतिशय पॉप्युलर झालेला नक्कीच आपल्याला पाहायला मिळते। या दरम्यान हा चेंडू मात्र लोअर फुल टॉस होता। योगेशच्या बॅटमधून मात्र ड्राईव्ह केलाय। ऑन ड्राईव्हचा फटका आहे। मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षण केलं जाईल। एक धाव दरम्यान जी धाव फलकावर लावली जाते आणि या एका धावेच्या साहाय्याने धाव फलकात जाऊन पोहोचणार आहे। 5 धावा धाव फलकावर लावलेल्या पाहायला मिळत आहेत। फ्रेंड्स 11 कोराळे टीम या ठिकाणी मात्र प्रथम फलंदाजी करताना हा संघ पाहायला मिळतोय। बघूया पुन्हा एकदा गोलंदाज सागर गोलंदाजी मार्कवर असतील। स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय यावेळी भूषण उघडे स्वतः कर्णधार आहेत। पहिला चेंडू यावेळी मात्र अतिशय तेज तर्रार चेंडू होता। रिव्हर्स हिटचा अटेम्प्ट पुन्हा एकदा केला गेला। यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला भूषण पाहायला मिळत आहेत भूषण कडून, परंतु यावेळी जी लेंथ अपेक्षित होती ती लेंथ मात्र फलंदाजाला मिळाली नाही आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय। धावफलक स्थिर असेल। 5 धावा धावफलकावर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मात्र सुरू असलेलं पाहायला मिळते। हाही चेंडू सुरेख लाजवाब गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते। अगदी सागरातून वेगवेगळी रत्न निघावीत अशी एक एक या ठिकाणी मात्र नक्कीच चेंडू सागर टाकताना पाहायला मिळतोय। अतिशय जबरदस्त आपल्या भात्यातली एक एक अस्त्र या ठिकाणी तो बाहेर काढताना पाहायला मिळतोय। मित्रांनो हे छत्रपती शिवाजी महाराज चषक आहे। हे शिर्डी प्रीमियर लीग आहे आणि इथे मात्र दर्जेदार क्रिकेट या मैदानावर खेळलं जातंय। या सामन्यात देखील ते तुम्हाला पाहायला मिळेल। यावेळी फुल टॉस चेंडू आणि भूषणला एक सुंदर फटका भूषणच्या बॅटमधून मात्र बाहेर पडतोय। मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून केलाय प्रहार। चेंडू जाईल सीमा पार षटकार। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार। 11 धावा फलकावर असतील। या दरम्यान हा चेंडू खोलवर टप्प्याचा यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला। क्षेत्ररक्षक नाही येते क्षेत्ररक्षक चेंडूला होतोय पाठमोरा। तोपर्यंत मात्र चेंडूने गाठले सीमारेषा। एक दर्जेदार खणखणीत चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार। षटक क्रमांक पहिलं पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती
फ्रेंड्स 11 कोराळे टीम प्रथम फलंदाजी करत असताना बिनबाद 15 एक भक्कम आणि तगडी अशी सुरुवात या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. आपण पाहतोय भूषण उघडे कर्णधार आहेत संघाचे, एक चांगली जबाबदारीपूर्ण इनिंग त्यांनी मात्र खेळलेली पाहायला मिळते. अतिशय सुरेख स्टार्ट त्यांनी आपल्याला दिलाय. पायाभरणी भक्कम झाली आहे. कळस चढवला जाणार का हे देखील आपल्याला पाहायचे. कालच्या दिवसभराच्या सत्रात देखील पूर्णपणे खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडली होती. या दिवसाच्या पहिल्या सामन्यात देखील आपण पाहिलं गोलंदाजांनी पहिल्या काही षटकांमध्ये हुकूमत गाजवली, परंतु त्यानंतर मात्र फलंदाजांनी पुन्हा छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 34 धावा धावफलकर असतील आणि भूषण उघडे काय जबरदस्त फलंदाजी करतोय. अगदी त्याला स्वतःला आणि त्याच्या संघाला त्याचं भूषण वाटावं अशी फलंदाजी या ठिकाणी मात्र भूषण उघडेकडून होताना पाहायला मिळते. 34 धावा धावफलकर आहे. षटक क्रमांक 2 आहे आणि 2 लागोपाठ उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हरी यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. यावेळी कव्हरच्या डोक्यावरून पुन्हा एकदा एक जलवा पेश केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक लाजवाब पेशकश भूषणच्या बॅटमधून येतोय. एक दमदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 2 षटकांची सांगता झाली आणि 2 षटकांच्या समाप्ती अंती फ्रेंड्स 11 कोराळे टीम प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 40 धावा 20च्या सरासरीनं या ठिकाणी मात्र 40 धावा बनवल्या गेल्यात. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. काय जबरदस्त फलंदाजी भूषण उघडे इथे करताना पाहायला मिळतोय. लागोपाठ 3 षटकार खेळलेत आणि प्रदीप भाऊ सरोदे आणि राहुल पगारे यांच्याकडून मात्र 3 षटकार लागोपाठ जर खेळले तर 1100 रुपयाचं प्राइज होतं. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र हे प्राइज जमा करायचंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि काय बहारदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. संघर्ष इथं मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला करावा लागेल. झुंज या ठिकाणी मात्र देणं गरजेचं असणार आहे. बघूया 3ऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. कशा पद्धतीनं कामकाज केलं जाईल. गोलंदाज आपण पाहतोय 3ऱ्या षटकासाठी सागर बोडके यावेळी मात्र गोलंदाजी मार्कर पुन्हा पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 2रं षटक ते घेऊन आलेत. पहिल्या षटकात देखील जास्त धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र जबाबदारीपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आग ओकणारी फलंदाजी फ्रेंड्स 11 कोराळे टीम कडून होताना पाहायला मिळते आणि क्रीडा रसिकांची मात्र तुडुंब गर्दी या मैदानावर होते आणि या फटकेबाजीनं मात्र मंत्रमुग्ध होऊन नक्कीच क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. या दरम्यान हा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली. रिव्हर्स हिटचा अटेम्प्ट यावेळी मात्र नक्कीच पाहायला मिळाला. योगेश पवार यावेळी मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही. हा चेंडू डॉट असेल. धावफलक स्थिर पाहायला मिळेल. प्रत्येक धावेला प्रत्येक डॉट बॉलला मात्र फार मोठं महत्व असणार आहे. इथे कमबॅक करण्याची गरज गोलंदाजाला असणार आहे. हा चेंडू फुल टॉस लॉलीपॉप चेंडू आणि योगेश पवारनं हा तोफा स्वीकारलाय आणि डीप फाईन लेगच्या दिशेला एक जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू सीमापार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 9 प्लस षटकार तब्बल 7 धावा या चेंडूवर प्राप्त होत आहेत आणि 7 धावांच्या सहाय्याने धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल. 47 धावा धावफलक करू लागतील. या दरम्यान जफरभाई पठाण यांचं देखील आगमन या स्पर्धेनिमित्त होतंय. आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थकडून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 47 धावा धावफलक करू आहेत. नो बॉल फ्री हिटची संधी. या दरम्यान पुन्हा एकदा हा फटका फसलाय. इथे मात्र झेल घेण्याची संधी आहे. अर्थात फ्री हिटचा चेंडू होता. झेल देखील सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर मात्र जमाना आलाय का तुला तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेत कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. लेग बाईट्स या ठिकाणी पंचांनी कळवलंय आणि या लेग बाईटच्या सहाय्याने धावफलक देखील पुढे जातोय. जाऊन पोहोचणार आहे. 50 धावा या ठिकाणी मात्र 3ऱ्या षटकात अर्धशतकी पल्ला गाठताना पाहायला मिळतोय. फ्रेंड्स 11 कोराळे जबरदस्त फलंदाजी. इथे मात्र नाबाद एक दमदार फलंदाजी होताना पाहायला मिळते. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील.
हा चेंडू याळी मात्र भूषण मात्र थांबायला तयार नाहीये. भूषणची बॅट इथे तळपते आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनेल. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धावफलक वाढेल, जाऊन पोचेल 56 धावा धावफलकावर. षटकार चौकारांची आतषबाजी सध्या मात्र मैदानावर सुरू होताना पाहायला मिळते. आखूट टप्प्याचा चेंडू होता. यावेळी बॅटची एज घेतलीये पंचांचं बोट आबाळाकडे आणि इथे तुम्हाला परतावं लागेल. भूषण एक चांगली इनिंग खेळून या ठिकाणी मात्र माघारी परतलेले पाहायला मिळत आहेत. फलंदाज झेलबाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. छप्पन्न धावा धावफलकर आहेत. भूषणनं मात्र कर्णधाराला साजेशी जबरदस्त इनिंग खेळली आहे आणि कर्णधाराची पारी कशी असावी, कर्णधाराची खेळी कशी असावी तर ते मात्र त्याने नक्कीच दाखवून दिले. एक जबरदस्त फलंदाजी करत तो परतलाय. बघूया नवीन फलंदाज आपण पाहतोय. मैदानाचा ताबा घेतोय दादाबाई शेख. डावखुरे हाताचे फलंदाज. सागरला मात्र या षटकात पहिलं यश मिळतंय. एक चांगली गोलंदाजी या षटकात राहिली आहे. काही आक्रमक फटके भूषणनं खेळले होते परंतु तदनंतर अतिशय दर्जेदार कमबॅक आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी मात्र संपतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीअंती फ्रेंड्स 11 कोराळे टीम प्रथम फलंदाजी करत असताना एका गड्याच्या मोबदल्यात 56 धावा धावफलकर आहेत. या ठिकाणी योगेश पवारसाठी एक प्राइज येते. जर वैयक्तिक अर्धशतकी पल्ला योगेश पवारनं गाठला तर तुकाराम मुखेकर यांच्याकडून 1100 रुपयांचं प्राइज त्याच्यासाठी असणार आहे. तर प्रदीप भाऊ सरोदे आणि सागर हिवाळे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपयांचं प्राइज असणार आहे. इथं मात्र बक्षिसांची खैरात होते. तुम्ही मैदानावर चांगला खेळ करा, तुमच्यावर बक्षिसांचा पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मित्रांनो हे युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक आपण पाहतोय. इथे चांगल्या खेळाचा सन्मान केला जातो आणि नक्कीच अतिशय दर्दी क्रीडा रसिक मात्र मैदानावर उपस्थित आहेत. चौथ्या षटकाला प्रारंभ होईल. मोहन केसी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. पहिला चेंडू भन्नाट वेग या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. एक जबरदस्त गोलंदाजी येळी मात्र मोहन करताना पाहायला मिळत आहेत. धावफलक मात्र स्थिर असेल. 56 धावा धावफलकर आहेत. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ असताना या दरम्यान हा चेंडू मात्र खेळून काढलाय. खाली क्षेत्र मिड विकेटच्या दिशेला सुंदर फटका सजवलाय. योगेश पवारच्या बॅट मध्ये मधून येतोय छत्रपती शिवाजी महाराज चषकाचा दमदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धावफलक वाढेल, जाऊन पोचेल 62 धावा धावफलकर आहेत. मोहन पुन्हा एकदा उजव्या हातानं योगेश पवारसाठी हा चेंडू लेफ्ट केलाय आणि पंचांनी कळवलंय हा चेंडू स्वैर असेल, अवांतर असेल, खराब असेल. धावफलक 1 ने आकार घेता जाऊन पोचेल. 63 धावा याडी मात्र धावफलकर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 63 बनवल्या गेल्यात. एक जबरदस्त आक्रमक फलंदाजी आणि त्यानंतर मात्र अवांतरच्या स्वरूपात अशा पद्धतीने धावा खर्च करणं खरं तर गोलंदाजाला परवडण्यासारखी गोष्ट नसणार आहे. या दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र मिस टाइम होतोय. फटका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला जरूर आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर. 63 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. अतिशय सुसज्ज आयोजित केलेली स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये मात्र एक छाप या स्पर्धेने सोडली आहे.
युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित मात्र ही स्पर्धा आपण संपन्न होताना पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेला सलामी देणारा योगेश पवारच्या बॅट मधून एक सनसनाटी जलवा, चेंडू सीमा पार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. आग लगा दे पानी में, हम ऐसे इरादे रखते हैं, पैरों तले जमी तो क्या हम आसमा भी रखते. काय फलंदाजी केली आहे योगेश पवार या ठिकाणी मात्र धावांची बरसात करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी तो करतोय. बघूया मोहन केसीवर मात्र आक्रमण चढवलंय. एक अनुभवी गोलंदाज आहे, कशा पद्धतीने कमबॅक करणार हे देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाजांना देखील सांगावं लागेल काळ कठीणाईचा आहे, परंतु माझा देखील वारसा संघर्षाचा आहे हे मात्र आपल्या मनाला नक्कीच समजावं लागेल. या दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू नो बॉल, फेकी येते. हा गेला नो बॉल. डियन स्पोर्ट शिर्डी, प्रोप्रायटर माननीय धनंजय जाधव यांच्याकडून नो बॉलची एकरान. धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 72 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 72, एका मोठ्या विशाल काय धावफलकाकडे वाटचाल या ठिकाणी मात्र फ्रेंड्स 11 कोराळे टीम करताना पाहायला मिळते. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इनसाइड एज होतोय. चेंडूवर यष्टीरक्षक येईल, चेंडू अडवेल. या चेंडूवर मात्र धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न होताना पाहायला मिळत नाही. अगदी चौकार षटकारांच्या साहाय्याने मात्र धावा जमवल्यात. जर पळून या पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर धावून अतिशय कमी धावा बनवल्यात, मात्र चौकार षटकार जे खेळलेत त्यांची संख्या मात्र फार मोठी आहे. इथे पुन्हा एकदा फुल टॉस आणि योगेश पवार पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला खेळतोय. एक जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सीमा पार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि फ्रेंड्स 11 कोराळे टीम प्रथम फलंदाजी करत असताना एका गड्याच्या मोबदल्यात 78 धावा धावफलकावर आहेत. माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. वन साइड हीरो. तुकारामजी कोते पाटील ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर आदरणीय आमचे मधुकरजी कोते पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले आणि त्याचबरोबर अशोकजी खंडू कोते पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याबरोबर नीरद नितीन कोते ते या ठिकाणी उपस्थित. बाल युवा कीर्तनकार भावी, त्याचं मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. योगेश पवारसाठी मात्र जे प्राइज आहे तुकाराम मुखेकर यांच्याकडून 1100 रुपयांचं 50 धावा जर बनवल्या तर ते असणार आहे. वैयक्तिक 40 धावांवर तो खेळताना पाहायला मिळतोय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळी मात्र चेंडू ड्राईव्ह केलाय. प्रचंड वेगवान फटका आहे. अगदी धनुष्यातून बाण सुटावा, बंदुकीतून गोळी सुटावी अशा थाटात मात्र चेंडूने गाठले सीमारेषा. चेंडू जातोय आर पार फरार, चौकार. साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. धावफलक वाढेल. 82 धावा धावफलकावर. जबरदस्त फलंदाजी इथे मात्र मैदानावर होताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मात्र युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चषक 4थ्या पर्वात देखील सुपरहिट होताना पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन नियोजन. या दरम्यान
हा चेंडू यष्ट्यान मागे कलेक्ट होऊ शकला नाही. दरम्यान पंचांनी कळवलंय हा चेंडू स्वैर असेल, अवांतर असेल आणि या अवांतरच्या साह्यानं धावफलक देखील पुढे जाईल. 83 धावा धावफलकावर षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना 83 एका विशालकाय धावफलकाकडे वाटचाल या ठिकाणी मात्र फ्रेंड्स 11 करताना पाहायला मिळते. कोराळे ही टीम जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी मात्र करताना पाहायला मिळते. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. काल देखील आपण पाहिलं अतिशय सुसज्जतेनं नटलेलं हे मैदान आहे आणि ज्यावेळी फ्लड लाईट्स फुल ऑन होतात त्यावेळी मात्र या मैदानाचं सौंदर्य पाहण्यासारखं असतं. या दरम्यान हा चेंडू खोलवर टप्प्याचा डावकरी हाताचा फलंदाज यावेळी मात्र दादाभाई शेख खेळताना पाहायला मिळतोय. एका धावेसाठी इथे मात्र पूर्णपणे आपला क्रिकेटिंग ब्रेन त्यानं वापरलाय, क्रिकेटिंग सेन्सचा वापर त्यानं केलाय. अतिशय आक्रमक फलंदाजी करणाऱ्या योगेशला त्यानं मात्र स्ट्राईक दिली. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं या शेवटच्या षटकांमध्ये गरज आहे हे मात्र तो ओळखून आहे आणि त्या पद्धतीनं नक्कीच कामकाज या ठिकाणी होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 या ठिकाणी सुरू असताना मात्र एक विशालकाय धावफलकावर धावा रचल्या गेल्यात. या पुरेशा ठरणार का हे देखील आपल्याला याचं उत्तर मात्र यानंतर येणारी 6 षटकं नक्कीच देऊन जातील. हा चेंडू स्लोवर वन चेंडू होता. गती परिवर्तन व्हेरिएशन इथे फलंदाज नॉन स्ट्राईकच्या दिशेला क्रीज सोडतोय, घरटं सोडतोय, परंतु फेकी येण्यापूर्वी मात्र तो घरट्यात सुरक्षित पोहोचलाय. इथे कुठलाही धोका नाही. धाव देखील या चेंडूवर प्राप्त झालेली पाहायला मिळत नाही. धावफलक स्थिर असेल. 84 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना 84 बनवले गेल्यात. हरी यावेळी मात्र नक्कीच गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. प्रचंड वेगवान धावा या ठिकाणी मात्र पहिल्या इनिंगमध्ये जमवल्या गेल्यात. या दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. इथे मात्र मिसअंडरस्टँडिंग 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होताना पाहायला मिळालं. मात्र झेल घेतला गेलाय आणि परतावा लागेल. योगेश पवार इथे एक दमदार शानदार खेळी करून माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. 18 चेंडू 40 धावा करून तो परतलाय. जबरदस्त फलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या योगेशच्या खेळीसाठी व्हायला हरकत नाही मित्रांनो. एक चांगली खेळी त्याच्या संघासाठी त्याने साकारली आहे. जबरदस्त योगदान दिलंय त्यांनी. तसं पाहिलं तर आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉनची भूमिका या ठिकाणी मात्र अतिशय समर्थपणे त्यांनी वठवलेली पाहायला मिळते. मराठीत एक सुरेख वाक्य आहे, जीवन असू द्या किंवा रंगमंच असू द्या, तुमची भूमिका अशा पद्धतीनं वठवायची की भूमिका संपल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. या ठिकाणी मात्र एक चांगली भूमिका समर्थपणे योगेश पवारनं आयकॉनच्या स्वरूपात नक्कीच सादर केलेली पाहायला मिळते. योगेश पवारच्या खेळीवर खुश होऊन मात्र तुकाराम मुखेकर यांनी 500 रुपयांचं प्राइज या खेळीवर खुश होऊन दिलंय. सर्जिल बागवान नवीन फलंदाज स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सर्जिल आला आणि आल्या आल्या त्याने एक आसमानी फटका खेळलाय. फटका फसलाय, झेल टिपलाय आणि सर्जिल इथे माघारी परतेल. सर्जिल जेलबाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. 84 धावा धावफलकर आहेत. 3 फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला आहेत. प्रसाद यावेळी मात्र नवीन फलंदाज, न्यू बॅटर आपण पाहतोय. खरं तर बॅट्समन शब्द पूर्वी वापरला जायचा, आता मात्र बॅटर या शब्दाचा वापर केला जातो. स्त्री पुरुष समानतेचा एक भाव त्यामध्ये आहे. आपण कीपर त्याप्रमाणे फिल्डर म्हणतो, कीपर म्हणतो आणि तसंच महिला क्रिकेट देखील आजकाल आपण पाहतोय अत्यंत वेगानं पुढे जात आहे आणि त्यामुळे मात्र बॅट्समन न म्हणता बॅटर या शब्दाचा वापर ICCनं सुरू केलेला पाहायला मिळतोय. तर बघूया, प्रसाद यावेळी स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. 84 धावा धावफलकर आहेत. हरी गोलंदाजी मार्कवर सज्ज असलेले पाहायला मिळत आहेत. एका मोठ्या धावफलकाकडे वाटचाल जरूर झाली आहे. या दरम्यान प्रसाद मैदानावर आलाय. एक वेगवान फटका त्याने खेळलाय. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. क्षेत्ररक्षकाने चेंडू फील्ड केलाय, फेकी केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला, परंतु यावेळी मात्र परतावं लागेल माघारी घरट्यात. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपेल आणि 5 षटकांच्या समाप्तीअंती फ्रेंड्स 11 कोराळे टीम प्रथम फलंदाजी करत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 85 धावा धावफलकावर आहेत.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. 5 षटकात 85 बनवल्यात. शेवटच्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. बघूया कर्णधार कुणावर विश्वास टाकणार. विश्वास मात्र टाकला होता मोहम्मद अझरुद्दीननं सचिन तेंडुलकरवर. हिरो होंडा चषक आपल्याला आठवत असेल. साऊथ आफ्रिकन संघासमोर 6 चेंडू 6 धावांची गरज होती. 2007चा T20चा फायनलचा सामना आठवत असेल. महेंद्रसिंग धोनीनं जोगिंदर शर्मावर विश्वास टाकला होता. अरे विश्वास टाकला होता आपल्या राजानं बाजीप्रभू देशपांडेवर. जोवर महाराज गडावर पोहोचत नाही, तोफांचा कडकडाट जोपर्यंत ऐकू येत नाही, तोपर्यंत शर्थीनं पावनखिंड लढवली होती. गोलंदाजाच्या खांद्यावर देखील हीच जबाबदारी असणार आहे. बघूया आपल्या संघासाठी आता खिंड लढवणार का. 85 झाल्यात. 100चा पल्ला गाठणार का फ्रेंड्स 11 कोराळे, हे देखील आपल्याला पाहायचंय. फलंदाज आणि गोलंदाजांमधला संघर्ष या ठिकाणी मात्र शिगेला पोहोचलाय. निमित्त आहे छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 शिर्डी. अमोल राजपूत यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. शेवटचं षटक घेऊन ते आलेत. बघूया कशा पद्धतीनं कामकाज करतील. एक महत्वपूर्ण षटक आहे. हाणामारीच्या षटकात मात्र कर्णधारानं जो विश्वास दर्शवलाय तो ते सार्थ करणार का, हे आपल्याला पाहायचे. विश्वास वो लफ्ज है जो पत्थर को भी भगवान बना देता है और अविश्वास उसी भगवान ने बनाए हुए इंसान को पत्थर दिल बना देता है. बघूया कशा पद्धतीनं कामकाज केलं जाईल. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय फलंदाज प्रसाद स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतील. या दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र मिड विकेटच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर आलाय आणि एकच धाव या चेंडूवर प्राप्त होईल. धावफलक जाऊन पोहोचेल. 86 धावा. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना 86 बनवल्या गेल्यात. जबरदस्त क्रिकेटचा संघर्ष या ठिकाणी मात्र पहिल्या दिवसापासून रंगताना पाहायला मिळतोय. मित्रांनो, हे युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग आहे. छत्रपती शिवाजी महाराज चषक आहे. इथली प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईनं मात्र प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं गेले. कुठे काही मैदानावर कमी पडणार नाही ना, याची खात्री आयोजकांकडून केली जाते. आणि ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर टेनिस क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालताना नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. या दरम्यान हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता. पंचांनी कळवलंय हा चेंडू स्वैर असेल, खराब असेल. या ठिकाणी मात्र एक धाव पहिल्या चेंडूवर दिली आणि त्यानंतर अवंतरच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र वाईड बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांकडून वाईड बॉलची आक्रमण. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र सुंदर फटका दादाभाईच्या बॅटमधून. यावेळी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून एक लाजवाब फटका खेळलाय आणि चेंडू सीमा पार जाऊन कोसळतोय. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धावफलक मात्र फार वेगाने पुढे जातोय. 93 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ असताना एका विशालकाय धावफलकाच्या डोंगराकडे वाटचाल फ्रेंड्स 11 कोराळे टीम या ठिकाणी करताना पाहायला मिळते. 93 बनवल्या गेल्यात. 100 बनवल्या जाणार का पाहायचे. पुन्हा एकदा बॅक फुटला जात. स्क्वेअर कटचा अतिशय देखणा वेगवान फटका खेळलाय. दादाभाईच्या बॅटमधून येतोय एक शानदार दमदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल. 97 धावा धावफलकावर असतील. जबरदस्त संघर्ष या ठिकाणी मात्र होताना पाहायला मिळतोय. 97 बनवल्या गेल्यात. शेवटच्या षटकातील काही महत्वपूर्ण चेंडूंचा खेळ या ठिकाणी मात्र शिल्लक आहे. उजवीकडे मात्र व्यासपीठावरून अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपणा सर्वांचं देखील आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेकडून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मैदानावरच्या प्रत्येकाचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अतिशय जबरदस्त प्रतिसाद मात्र क्रीडा रसिकांचा देखील या स्पर्धेला लाभलेला पाहायला मिळतोय. स्पर्धा अनेक असतात, परंतु जर क्रीडा रसिक उपस्थित नसतील तर त्या स्पर्धा भरवण्याला अर्थ नसतो. इथे मात्र क्रीडा रसिकांनी तुडुंब भरलेलं मैदान अगदी पहिल्या दिवसापासून नक्कीच पाहायला मिळते.
प्रचंड प्रतिसाद नक्कीच क्रीडा रसिकांनी दिलाय. बक्षीस दात्यांनी मात्र खैरात खेळाडूंवर केली आहे. चांगल्या खेळाला पोचपावती मात्र नक्कीच या स्पर्धेत दिलेली पाहायला मिळते. या दरम्यान पुन्हा एकदा दादाभाई शेखची बॅट तळपते. लाजवाब फटका आणि क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनतोय. चेंडू जातोय मैदानाच्या अगदीच बाहेर. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी. प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 103 धावा यावेळी मात्र धावफलकावर लावल्या गेल्यात. काय फलंदाजी होते. जबरदस्त फलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. गोलंदाजांनी देखील शर्थीचे प्रयत्न केलेत परंतु इथे फलंदाजांचा वर्चस्व मात्र पहिल्या इनिंगवर राहिलेला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 शिर्डी इथला थरार तुम्ही आम्ही सर्व अनुभवतोय. सुपर डुपर हिट स्पर्धा या ठिकाणी मात्र संपन्न होताना तुम्ही आम्ही अनुभवत आहोत. दरम्यान हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर पंचांनी कळवलंय. हा चेंडू खराब. हा चेंडू स्वैर. धावफलक 1 ने आकार घेत आता जाऊन पोहोचेल 104 धावा धावफलकावर. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी. प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची अकरा. 104 धावा. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक असताना 104 बनवल्या गेल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल जरूर झालाय आणि इथे एक चांगली खेळी संपुष्टात येते. दादाभाई इथे झेलबाद होऊन माघारी परतत आहेत. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. निर्धारित 6 षटकांचा खेळ संपलाय आणि फ्रेंड्स 11 कोराळे टीम प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 6 षटकात बनवल्या गेल्यात 104 धावा आणि विजयासाठी मुंबई लायन्स टीम समोर 105 धावांचा आव्हान 6 षटकात असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय गणेशभाऊ कोते उपस्थित झालेत. मनापासून स्वागत. त्याचबरोबर आदरणीय राजवाडा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय नितीनभाऊ धिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भाऊंचं मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. मुंबई लायन्सला 105 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. क्रिकेट के किस्से कहानियों के साथ कमेंट्री का सुहाना सफर. माइक्रोफोन पर मनोज जी बेलेकर. वेलकम सर. स्वागत आहे.
धन्यवाद. मी ज्यांचं स्वागत करणार आहे ते स्वागत आदरणीय खास विकास गोंदकर पाटील यांच्या माध्यमातून आहे. खोल फिटिंगचे बादशाह 85 नंबरचा पाहणा गणेश कोते पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले. विनंती असेल साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती असेल. मला चेअर्स नाही आहे का तिथे? खुर्च्या कुठे आहेत? खुर्च्या कोणी कोणी घेतल्या स्टेजवरच्या? त्या खुर्च्या द्या बरं पटकन. प्लेयरच्या खुर्च्या स्टेजवरती द्या. प्लेयरच्या खुर्च्या स्टेजवरती द्या. आणि फ्रेंड्स 11 कोराळे टीमच्या कक्षात कोण कोण बसले तिथं? प्लेयर सोडून कोण कोण बसले? फ्रेंड्स 11च्या कक्षात कोण कोण बसले प्लेयर सोडून? सर खाली या. नाही, नॉट अलाउड. माझा मित्र असेल तर माझ्या शेजारी या बसायला काही हरकत नाही, पण तिथं प्लेयर्समध्ये प्लेयर्स. आम्हीच गेलो नाही अजून तिथं. तो कसं बांधलं तिथं पाहिलं, तिथून सुद्धा कसं दिसते आम्ही पाहिलेलं नाही अजून. अलाउड नाही आम्हाला सुद्धा. डावाला सुरुवात. ओ इथे अगदी आपण पाहतोय जीवनदान आहे. पहिलाच अगदी चेंडू अगदी आपण पाहिलाय. मनसुख शहा आणि नॉनट्रॅकच्या बाजूला अगदी आपण पाहतोय. मनसुख शहा आणि राज वर्माला अगदी आपण पाहतोय. मनसुखच्या बॅटमध्ये चेंडू लॉंगरला खेळलाय. सीमारेषेच्या बाहेर आहे. हा षटकाराचे रन. लकीडोचे कुपन्स पाहिजे इथं उजव्या बाजूला. लकीडोचे कुपन्स पाहिजे विकास भाऊ. दयांना छोट्या मुलांना कुपन्स द्या. आदरणीय मी नितीनबा दिवार यांना विनंती केलं. राजवाडा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नितीनबा आपण व्यासपीठावरती यावं ही आपणास या ठिकाणी विनंती असणार आहे. मनसुख शहाच्या बॅटमधून इथं अगदी आपण पाहतो इथे षटकार येताना पाहायला मिळालाय. एक जबरदस्त फटका निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळाला. मनसुखने इथे खातं खोलले गेले षटकाराच्या रूपाने. टोटल धावसंख्या आता 6 धावा आपल्याला जे पाहायला पाहिजे. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला. या दरम्यान रिवर्स मनसुख शहाच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकाचे रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय भानुदास गोंदकर पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी शरद पवार गट आदरणीय आमचे राकेश भाऊ कोते पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. भाऊ आपलंही मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान आपण पाहिल्या गॅपमध्ये चेंडू असेल आणि पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. इथे परत एकदा आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. पहिले 2 चेंडू डॉट आलेत, त्यानंतर 2 षटकार आले आणि त्यानंतर 2 चौकार आले. 0-0 6-6 4-4 निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय या ठिकाणी. अगदी आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा या मनसुख शहाच्या बॅटमधून येताना आपल्याला ज्या पाहिल्या मिळाल्या. तर नंतर जर अगदी आपण पाहिलं तर इथे आत्ता कसं
20 वरती धापले या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. नवीन गोलंदाज अगदी आपण पाहूया. गोलंदाज मार्फत संघाचा संगणक भूषण हुगडे याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. 20 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी जर अगदी आपण पाहिले तर धावा संख्येचा पाठलाग करायचा. टोटल टार्गेट आहे 105. 105चं टार्गेट. 105 का टार्गेट. और पहिली ओवर में 20 रन. सुरुवात अतिशय चांगली आहे मनसुब शाहच्या बॅटमधून. अगदी आपण पाहतोय मॅच या दरम्यान अगदी आपण पाहिले राजच्या बॅटमधून अगदी चेंडू लॉंग ऑफला खेळलाय. स्थानिक खेळाडू तुम्ही पहा एक गोष्ट तितकीच खरी की ज्यावेळेस एखादा फलंदाज म्हणजे आयकॉन असू दे आयडॉल असू दे किंवा स्थानिक प्लेअर असू दे एखादा चांगला बॅट्समन अगदी फॉर्ममध्ये असेल ना तर त्याला दुसऱ्या फलंदाजाने सुरुवातीच्या कालामध्ये साथ देणं गरजेचं आहे. काय होतं कधी कधी की दुसऱ्या फलंदाज आक्रमक होण्याचा प्रयत्न करतो. आक्रमक झालं तर ठीक पण विकेट आली का मग प्रेशर वाढलं जातं. आणि राज वर्माची कामगिरी अगदी आपण पाहिली अतिशय सुरेख आहे. मनसुब इथे मात्र थांबायला तयार नाहीये. मनसुबच्या इरादे मात्र स्पष्ट होत आहेत. अजून एक चौकार 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या रूपाने धापले पुढे जाऊन पोहोचतोय. धापले धावा संख्या 26 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहेत. त्यामध्ये मुंबई लायन्स एका बाजूला विशाल शाह साहेब यांच्या मालिकेचा संघ या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स 11 कोराळे पप्पूभाई इनामदार त्याचबरोबर पप्पूभाई इनामदार आणि अंबादास सोनवणे यांच्या मालिकेचा संघ फ्रेंड्स 11 कोराळे संघ या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. स्पर्धेच्या निमित्ताने जर आपण पाहिले तर या ठिकाणी खास करून ताराचंद भाऊ कोते यांचे सासरे आदरणीय प्रशांत भाऊ गोंदकर पाटील यांचे चिरंजीव प्रशांत गोंदकर पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद ताराचंद भाऊ. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतो या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी गोलंदाज तर या दरम्यान आपण पाहतो हेलिकॉप्टर शॉट मनसुबच्या बॅट मधून अजून एक चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. विशेष म्हणजे धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावफलक पुढे जाऊन पोहोचला. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूण चेंडू टाकून झाले ते 5. एक चेंडू बाकी त्याच्यावरती सुद्धा आक्रमण केलंय. मनसुबच्या बॅटमधून चेंडू मात्र मिड विकेटला पोहोचलाय. अजून एक चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती टोटल स्कोर असेल आता 34 धावा आहेत. 2 षटकं संपली बिनबाद 34 आणि आता समीकरण जर अगदी आपण पाहिलं 24 चेंडू 71. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. आनंदाची बाब आपल्यापर्यंत पोहोचवतोय. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी आपण पाहतोय क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आहे. अर्थात हा शिवजयंतीचा सोहळा आहे. आपल्या युवा शेटी ग्रामस्थांचे मार्गदर्शक दमदार खासदार आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं उद्या सायंकाळी 7 वाजता आपल्या या मैदानावरती आगमन होणार आहे आणि त्यांच्याही स्वागताची जय्यत तयारी
युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून अगदी केली जात आहे. 2 षटकं संपलीत. दाबरका धावा संख्या जर आपण पाहिली तर 34 आहे. 71 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या. 24 चेंडू या दरम्यानचे बाकी राहिलेले आहेत. बराचसा इतिहास. 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही धावा ज्या बनवायच्या आहेत त्या 71 धावा 71चं टार्गेट निश्चितप्रमाणे जे असणार आहे. गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्क होती प्रसाद रणमाळे. इथे गोलंदाजी मार्क करते आणि समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं राज का राज कैसा चलेगा प्रसाद के खिलाफ. इथे वा परंतु चेंडू तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात होता परंतु झेल सुटलाय. झेल सुटला. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेत असा कसा या मनसूप आलाय स्ट्राईकला. गोलंदाज तयार आहे. इथे मात्र शॉर्टपीच चेंडू प्रसाद रणमाळ्याचा घेतलेला कर्पूस समाचार. शिवछत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धापरगावती धावा संख्या जर आपण पाहिली तर वाढली गेली. टोटल स्कोर आहे आता 41. 41 रन. मनसुब शाह इथे काय आक्रमक होताना पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे धापरगावती धावा संख्या 41 आहे. त्या 41 पैकी 38 धावा एकट्या मनसुब शाहच्या आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. मोठी विकेट आली आहे. मनसुब शाहची खेळी संपुष्टात आली. बॅटर आउट. आपण पाहिलं तर आता पोहोचला जाईल मनसुबच्या जाग्यावरती. मी बोलता हूं सागर बोडके. नाही मग कोण आहे? कोणी नाव सांगतं का? नाव हेमंत मोरे नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हेमंत मोरेंनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रसाद तय्यर आहे. इथे अगदी आपण पाहतोय उंची खूप आहे. पायचे क्षेत्ररक्षक तिथे स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. त्याचं कारण असं आहे गोलंदाज अगदी आपण पाहतोय चेंडू टाकल्यानंतर थोडासा पाय घसरला आणि उठून लवकर उभा राहिला नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. उठून लवकर उभा राहिला असता तर कदाचित चेंडूपर्यंत पोहोचला असता. तुम्ही ज्यावेळेस अपयशाकडे जाता ना त्यावेळेस त्या अपयशाला तुम्ही किती वेळ कवटळून धरता त्याच्यावरती तुमचं यश डिपेंड असतं. अपयशाला किती दिवस तुम्ही धरून ठेवणार आहात हे अपयश फार काळ राहत नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे ना 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. दिवस सारखे राहत नाहीत. दिवस निघून जातात. व्हाईट बॉलचा इशारा. हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अकरा. स्कोर आहे एकूण 43 धावा.
43 एक विकेट नुकसान पर 1 बाद 43 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय श्रीमंत छत्रपती शिवरायांची असणारी शिवजयंती या ठिकाणी अगदी आपण पातळीकडे साजरी करत आहोत. शांत प्रकारचं वातावरण आहे. शिवजयंतीचा सोहळा आपण साजरा करतोय. इथे मात्र चेंडू वन बाउन्स दादाभाईच्या हातामध्ये निश्चितप्रमाणे चेंडू एक टप्पा आलाय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिले एक सिंगल दापलेक वाढला जाईल. दापल देणार नाही. हा मावळ्यांवरती असणारा त्यांच्या आत्मविश्वासामध्ये असणारी ताकद आम्ही पाहिलेली आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. गोलंदाज एकदा आपण या दरम्यान अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग कधी सुनील नवलेला आपण पाहतोय. हेमंत मोरे एकदा आपण पाहूया इथे फलंदाज आहे. MSCBचे आदरणीय आमचे पानसरे साहेब, माटे साहेब, माने साहेब, आहिरे साहेब यांचं या ठिकाणी खूप चांगलं काम आमच्या या युवा शेडी ग्रामस्थांच्या क्रिकेट सोहळ्यासाठी केलेलं आहे. त्याबद्दल मी MSCB बोर्डाला मनापासून धन्यवाद देईल. आहिरे यांचं नाव आलं मला सचिन आहिरे यांची आठवण झाली. त्यांचंही मनापासून स्वागत. आदित्य कंस्ट्रक्शन खरं जुनं नाव आहे. एक काळ त्यांनी या शिर्डी नगरीमध्ये गाजवलेलं आहे. त्यांचे मी मनापासून कौतुक करेल. धापलकर धावसंख्या एकने पुढे जाईल. धापलकर धावसंख्या 52 वरती धापलक समीकरण बदलले गेलं. 16 चेंडू आणि 53 धावा अजून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. इथे मुंबई लायन्स या संघाला विशालभाई शाहींच्या मालिकेचा संघ आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा पाठलाग करतोय. 105 धावा बनवायच्या आहेत. इथे अगदी आपण पाहिले सुंदर सुंदर त्या खेळला क्षेत्ररक्षक पोचला जाईल अगदी लॉंग ऑफचा चेंडूवरती. तिथे एक धाव परत एकदा आली. सुनील नवलेची काय गोलंदाजी 5 जबरदस्त. पहिल्या 3 षटकामध्ये 50 होत असताना सातत्याने आक्रमण झाले. चौकार आले, षटकार आले, पण या षटकामध्ये सुनील नवलेने 3 चेंडूमध्ये फक्त 3 सिंगल खर्च केलेले आहेत. हे सुनीलचा वैशिष्ट्य आहे. जोरदार मार आहे, गती खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि क्रिकेटच्या भाषेत सांगायचं असेल ना, सुनीलचे चेंडू आतापर्यंत जे 3 टाकले गेले ते कदाचित फलंदाजांना झेपले नाही. हा क्रिकेटची भाषा आहे, क्रिकेटचा शब्द आहे. झेपले नसेल कदाचित, पण इथून पुढच्या 3 चेंडूवरती काय. इथे मात्र चेंडू फाईन लागला. चेंडू पोचेल 1 टप्पा खात सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. आणि याच चौकाराच्या रुपाने धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलकवरती धावा संख्या जी आहे ती असेल आता 57 धावा. अजूनही 48 बनवायच्या आहेत. 14 चेंडू बाकी राहिलेले आहेत. 14 चेंडू 48. सामना अजून संपलेला नाहीये. लढावा लागेल. लढल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण लढाईचं कसं की श्रीमंत छत्रपती शिवरायांनी तर शिकवलं, पण मरायचं कसं हे धर्मवीर छत्रपती शंभूराजांनी शिकवलेलं आहे. कशासाठी मारायचं आणि कशासाठी जगायचं. या दरम्यान बेगेट चेंडू पोहोचेल मात्र मिड विकेटला. सीमा रेषेच्या बाहेर आहे. श्रीमंत छत्रपती शिवरायांचा असणारा छावा. इथे मिळतील 6 धावा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या रुपाने धापलक पुढे जाऊन पोहोचला. 63 वरती धापलक या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक गड्याच्या मोबाईलमध्ये समीकरणे 13 चेंडू आणि 42 धावा अजूनही या दरम्यानच्या भडवायच्या आहेत. 13 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 42 धावा संख्येचा पाठलाग हा तितका सोपा अजिबात नसेल. पण हेमंत मोरे जी आक्रमकता त्यांनी धारण केलेली ती खूप भयानक आहे. परत एकदा उंची खूप आहे, लांबी थोडीशी कमी आहे का नाहीये. इथे मात्र चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अगदी अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षणाची प्रमाण उत्तर पाहायला मिळालंय. आणि इथे पंच थोडीशी चर्चा करतात. 3ऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. इथे चेंडू सेफ आहे की नाही. 3ऱ्या पंचांची मदत. सेफ आहे
म्हणजे इथे धावील फक्त 5 धावा वाचवल्या आहेत. संघाचा संघनायक भूषण उघडे. मित्रांनो हे क्षेत्ररक्षण आवडलं असले तर एकदा जोरदार टाळ्या भूषणसाठी आपण वाजूया. आणि आम्ही शिर्डीकर आहोत, उगाच कोणाच्या साठी टाळ्या वाजवत नाही. ज्या गोष्टी चांगल्या होतात त्यासाठी सातत्याने आमचे या ठिकाणी ज्या ज्या क्रीडाप्रेमींना आणि ज्या ज्या सगळ्या उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना लकी ड्रॉचे कुपन्स घ्यायचे असतील तर आपण या ठिकाणी 10 रुपयामध्ये लकी ड्रॉचे कुपन्स घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 10 रुपये खर्च करावा लागेल आणि त्या 10 रुपयात एक तुम्हाला स्पोर्ट्स सायकल मिळणार आहे. त्यासाठी सौजन्य गेली 7 दिवस आपल्याला पाहायला मिळेल. यात्रा हेमंत मोरेच्या बॅटमध्ये चेंडू स्कुलेगला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक चिन्हवरती पोहोचतोय. एक धाव तर आली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होतोय आणि तिथं आपल्याला पाहायचंय राजला परतावा लागेल. इथे फलंदाज धावबाद. थँक्यू डीजे. तर इथं शिर्डी प्रीमियर लीग साठी ज्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय सायकल निश्चितप्रमाणे आहे, तर त्या सायकलसाठी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून ते आदरणीय प्रसाद शेळके पाटील माजी नगरसेवक आणि श्री अमृत गायके पाटील माजी नगरसेवक यांचं असणारं सौजन्य या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला 7 दिवस निश्चितप्रमाणे ह्या 2 व्यक्तींच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी 7 सायकल या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. विशेष करून अगदी आपण पाहतोय प्रत्येकाचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात आहे. जे 2 संघ या स्पर्धेमध्ये फायनलला पोहोचणार आहेत, विशेष करून या दोन्ही संघांना आपण लखपती होताना पाहायला मिळणार आहे. इथे आपण पाहतोय हेमंत मोरेच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचला की स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकाराला चेरन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. हेमंत मोरेच्या बॅट मधून आलेला हा सुरेख प्रकारचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि या षटकाराने धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलकावरती धावसंख्या जी आहे ती आहे एकूण आता 71. 71 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहिला. इथे मात्र समोरच्या बाजूला इथे चेंडू पोहोचेल सीमारचे बाहेर फरार. 4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. आणि या चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलकावरती धावसंख्या असेल ती आता एकूण 75 धावा आहेत. 9 चेंडू 30. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे पहा. 9 चेंडूमध्ये 30 धावा या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. गोलंदाज तयारी परत येतात दादाबाई. इथे शॉर्टपी चेंडू होता. आपण पाहतोय थोडासा मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक दूरवरती. तिथे एक धावा आली. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे चेंडूचा बाउन्स खूप होता, त्याचा फायदा झाला. इथे हेमंत मोरेच्या खात्यामध्ये वाढ होईल. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल असेल आता 77 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी असणारे लकी ड्रॉचे जे कुपन्स आहेत ते तुपनच्या पर्यंत येत आहेत. प्रेक्षकांसाठी असणाऱ्या 12 प्रेक्षक गॅलरी आहेत. स्पर्धेचं जरी 4थं वर्ष असेल पण युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित आपल्या शिवजयंतीचा सोहळा आपण पाहतोय त्याचं वर्ष 12वं आहे आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा 12 प्रेक्षक गॅलरीज आहेत. चेक करून पहा. या दरम्यान फुल टॉस. उस पे बन गए बॉस और ये 6 रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचला. 83 वरती समीकरण 7 चेंडू 22.
बराचसा प्रेक्षक वर्ग आता चर्चा करत असेल की 104 झाले तर 104 झाल्यानंतर त्याचा पाठलाग करायचा कोणी. 105 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मित्रांनो सामना आलाय 7 चेंडू 22 वरती. मनसुब शाहची फलंदाजी सुरुवातीच्या कालखंडात आणि मनसुब शाह नंतर हेमंत मोरे. काय गोलंदाजी करतोय, म्हणजे मैदानाच्या आतमध्ये 2 हेमंत आहेत. या दरम्यान परत एकदा उंची खूप झेल झाला आणि इथे हेमंत मोरे याची खेळी संपुष्टात आली. बॅटर आउट. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. इथे विकेट नंबर जर अगदी आपण पाहिली तर ती 3ऱ्या क्रमांकाची आपल्याला पाहायला मिळते. आणि आता हेमंत मोरे इथे बाद होताना पाहायला मिळेल. त्याची वैयक्तिक धावसंख्या जी आहे ती 38. बरं, याच्या अगोदर मनसुब शाह बाद झाला, त्याच्या धावसंख्या सुद्धा 38च होती. आता हेमंत मोरे बाद झालाय, त्याची सुद्धा धावसंख्या 38च आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो असेल आता सागर बोडके. एक प्युअर ऑलराऊंडरची भूमिका निश्चितप्रमाणे सातत्याने आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहिलेली आहे. भूषण उघडे गोलंदाजी मार्कावरती. सागर बोडके या स्पर्धेमध्ये सुद्धा आयडॉल ऑलराऊंडर म्हणून भूमिका बजावतोय. त्याच्या जोडीला जर अगदी आपण पाहिलं तर बॉबी भालेराव आहे, तालुका आउट बॅट्समन. गोलंदाज तयार. इथं अगदी आपण पाहिले चेंडू सुंदर त्या खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. तिथे 1 धाव तर येते. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. त्याप्रकारे कधी धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचेल ती असेल 84 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि 21 धावा. 5 चेंडू 21. बोला. बीमर चेक करायचा आहे. DRS घेतलाय बॅटिंग टीमने. ओके, बॅटिंग टीमने या ठिकाणी DRS घेतलेला आहे. अंकुश शेकडे सगळीकडे उपस्थित, मनापासून स्वागत. संघ मालक असिफ खतीब यांचंही मनापासून स्वागत. संघ नायक लोणीचा बराचसा मित्रपरिवार उपस्थित झालेला आहे, त्याचं मनापासून ठिकाणी स्वागत. असिफ खतीब आणि दानिश खतीब 2 बंधू आहेत या स्पर्धेमध्ये. अगदी आपण दोन्ही संघ नायक आहे. आणि फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. त्यामुळे DRS सुद्धा इथून पुढे 5 चेंडूंसाठी जो मिळणार नाहीये बॅटिंग टीमला, अर्थातच मुंबई लायन्स या संघाला. आता पाहायचंय राहिलेले 5 चेंडू बाकी राहिलेत आणि या 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या अजूनही 21. 5 चेंडू 21. गोलंदाजीवरती तयार आहे. इथं अगदी आपण पाहिलं चेंडू मिडल खेळायचा प्रयत्न, 1 धाव तरी येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. समीकरण आता परत एकदा बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 4 धावा बनवायच्या. तब्बल 20 धावा. 4 चेंडू 20. पहिल्या षटकाचा अंदाज जर आपण लावला तर पहिल्या षटकामध्ये पहिले 2 चेंडू डॉट आले, त्यानंतरच्या 4 चेंडूवरती 20 धावा आल्या. मनसुब शाह होता. 2 षटकार 2 चौकार आले होते. आणि गोलंदाज जर अगदी आपण पाहिलं त्यावेळेस दादाबाई होता. आणि आत्ता जर अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज भूषण उघडे आहे. 2 चेंडूचे टाकून झाले, 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. आता 4 चेंडू 20 आहे. इथे बिगिड केलाय समोरच्या बाजूला भन्नाट वेग, परंतु क्षेत्ररक्षक आयती देता येणार. 1 सिंगल आरामात आली. समीकरण परत एकदा बदललं. शेवटचे 3 चेंडू बनवायचे आहेत. 19 धावा. 3 चेंडू 19. या दरम्यान बिग हिट केलाय
चेंडू पोचला सीमारेषाच्या बाहेर आणि या षटकाचे रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटका. या षटकाराने मात्र सामन्यातली रंगत थोडीशी वाढली गेली असं म्हणता हरकत नाही, कारण आता समीकरण जर अगदी आपण पाहिले तर बाकी राहिले 2 चेंडू आणि 13 धावा. या 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर सामना हा टाय होऊ शकतो. इथे परत एकदा बिग हिट तर केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि जेल सुटलाय. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला, तू जर ग्राउंड मध्ये नाही असा शाळेत कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. शेवटचा 1 चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पद्धतीचा बाकी आहे. गोलंदाज परत येत आपण पाहू. गोलंदाजीवरती तयार आहे आणि इथे वाईट बॉल. अजून सामना संपलेला नाहीये, अजून चेंडू बाकी राहिले 1. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची आक्रमण. वाईट साठी रिव्ह्यू फिल्डिंग टीम. ओके, फ्रेंड्स 11. आपण पाहतोय अगदी आमच्या डाव्या बाजूला जिथं साईड स्क्रीन निश्चितप्रमाणे आहे, म्हणजे अगदी खेळपट्टीच्या समोर जिथं कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्याच्या बॅक साईडला निश्चितप्रमाणे एक सुंदर अशा बॅट्स जे विकण्यासाठी आलेल्या आहेत. तर ज्यांना घ्यायच्या असतील केएस या बॅट्स या ठिकाणी विकण्यासाठी आलेल्या आहेत. तर विनंती असेल ज्यांना बॅट घ्यायच्या आहेत त्यांनी या ठिकाणी स्क्रीनच्या बरोबर बॅक साईडला बॅट विक्रीसाठी आहेत. थँक्यू. वाईट बॉल. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची आक्रमण. शेवटचा 1 चेंडू अजूनही बाकी राहिले. 1 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा अजूनही बनवायच्या आहेत. आणि इथं अगदी आपण पाहतोय धाव या ठिकाणी घेतली गेली नाही आणि हा सामना 10 धाव संख्येने फ्रेंड्स 11 कोराळे संघाने या ठिकाणी हा सामना जिंकलाय. टीम ओनर आदरणीय आमचे पप्पूबाई इनामदार आणि त्याचबरोबर अंबादास सोनवणे यांचं मनापासून कौतुक. भूषण उघडे संघनायक आपलं मनापासून कौतुक. सेकंड करून घ्या लगेच, दोन्ही टीमला विनंती असेल. पिंपळगाव बसवंतरून या ठिकाणी सुनील दौंड आमचे मित्र क्रिकेट चांदे घेतात, मनापासून स्वागत.